मी हिंदवी ज्योती अवधूत खाडगे इयत्ता 4थी वर्गात शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे विनायक दामोदर सावरकर यांचे बालपण. एकदा विनायक दामोदर सावरकर हे वाड्यामध्ये व त्यांच्या घरातले माणसं सुद्धा झोपलेले होते. तेव्हाच विनायक दामोदर सावरकरांच्या वाड्यावर हल्ला झाला. विनायक दामोदर सावरकर लपून बसले, पण त्यांचे वडील खूप धाडशी होते. त्यांनी हातात तलवार घेतली आणि चोरांना पळवून लावले. तेव्हा विनायकाने विचार केला, माझे वडील एवढे धाडशी आणि मी एवढा घाबरगुंड होता. मला सुद्धा धाडशी व्हायला पाहिजे. मी घाबरगुंड राहिलो तर मला सगळे लोक घाबरवतील व माझी मजा घेतील. असं कर, आता रडायचं नाही तर लढायचं. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते. एकदा विनायक दामोदर सावरकर नाशिकमध्ये शिकत होते. तर तिकडच्या शिक्षकांनी एक भाषणाची स्पर्धा ठेवली. स्पर्धेत विनायक दामोदरांनी सुद्धा भाषण घेतलं. तेव्हा विनायकाने खूप सुंदर व छान भाषण केले. विनायकाला खात्री होती की मला बक्षीस मिळेलच. पण विनायकाचे नाव कुठेच आले नाही. पण विनायक उदास झाला नाही. तो ज्यांनी स्पर्धा ठरवली होती त्या शिक्षकांकडे गेला आणि म्हटला, माझा नंबर आला का नाही? मी काय चांगले भाषण केले नाही का? ते शिक्षक म्हटले, तू खूप सुंदर व छान भाषण केले, पण तुझे हे विचार तुझे नव्हते. तुला कोणीतरी लिहून दिले होते. तू फक्त पाठ करून आलेला आहे. तेव्हा विनायक दामोदर सावरकर म्हटले, नाही, हे विचार माझेच होते. जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता मला दुसरा विषय द्या, मी त्याच्यावर भाषण करतो. शिक्षकांनी त्याला दुसरा विषय दिला. मग विनायक दामोदर सावरकरांनी 5 मिनिटात फक्त ते भाषण तयार केलं आणि त्याच्यावर बोलले. तर शिक्षकांनी ठरवलं, एवढा चांगला भाषण करणारा मुलगा आपण त्याला बक्षीस द्यायलाच पाहिजे. तेव्हा विनायक दामोदर सावरकरांचं नाव पुकारलं. विनायक दामोदर सावरकर पुढे गेले, पण त्यांनी बक्षीस घ्यायच्या पहिले माईक हातात घेतला आणि जाब बोलले. पहिलेचं भाषण सुद्धा माझंच होतं. हे भाषण माझं आहे हे शिक्षकांना कळालं नाही. त्यांच्याकडून मला बक्षीस नको. आणि विनायक दामोदर सावरकर हे खाली आले. मी धाडशीपणा व स्वाभिमान अंगी घ्यायला पाहिजे. एवढे 2 शब्द बोलून मी थांबते. थँक्यू.